जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांनो, मी दिनकर गरुड द इगलसा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून तमाम आपल्या मराठा कुणबी बांधवांना आवाहन करत आहे. 30 मे रोजी दादांचं जे उपोषण आहे आंतरवली सराटी येथे, आणि एक महाविराट अशी विराट सभा तिथे होणार आहे. आणि यासाठी जवळपास 2 ते 3 कोटी मराठा समाज, मराठा कुणबी बांधव तिथे अपेक्षित आहेत. परंतु बांधवांनो, एक लक्षात घ्या, त्याच्यापूर्वी याची एक पूर्वतयारी म्हणून 16 मेला दादांनी एक समस्त मराठा सेवक, मराठा समन्वयक, मराठा बांधवांची बैठक बोलवली होती साधी. आणि या बैठकीला मात्र स्वरूप महाबैठकीचं आलं आणि हळूहळू ही महाबैठक ही महासभेमध्ये रूपांतरित झाली. कारण 1,00,000-1.5 लाखाच्या वर असलेली मराठा बांधवांची ती दर्दी विचारांचे असलेले मराठा बांधव, मराठ्यांचं काळी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या एका हाकेवरती ऊन वारा पाऊस मराठे काहीच जुमानत नाहीत हे सिद्ध करून दाखवलं. आणि तिथे तेवढ्या तापमानामध्ये पण मराठा तिथे गेला आणि दादांची ती काही महाबैठक आहे, महासभा आहे, ती सक्सेस करून दाखवली. आणि तिथेच दादांनी आवाहन केलं समस्त मराठा कुणबी बांधवांना की 30 मेला आंतरवली सराटी येथे दादा आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. आणि याची साक्ष म्हणून आपल्याला जवळपास 2 ते 3 कोटी अशी महाविराट अतिविराट लोकांची सभा आपल्याला शासनाला दाखवून द्यायचं आहे की मराठी विखुरलेले नाहीत, पुन्हा नव्या ताकदीनं मराठी येणार आहेत. कारण काय आहे बांधवांनो? कारण एकच आहे की ज्या काही मराठा कुणबी नोंदी निघत आहेत त्या मराठी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अतिशय स्लो आहे, विलंब खूप लागतोय आणि कागदोपत्री तर एवढं युद्ध लढवावं लागतंय. मी तर म्हटलो ना की रस्त्यावरच्या लढाईपेक्षा कागदोपत्री युद्ध अतिशय गंभीर आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच लिंक आपल्या मराठा बांधवांच्या सापडत नाहीत, काही जणांची मिसिंग लिंक सापडत नाही. आपण बघतो की आमच्याच काही इतर 18 पगड जातील आमच्या इतर बांधवांना साध्या चिटोरीवर आरक्षण देण्यात आलं, परंतु मराठ्यांना एवढा झगडावं लागतंय. ठीक आहे, मराठ्यांच्या नशिबातच झगडणे आहे, लढणं आहे, आपण लढूनच घेऊ, हे एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जी आर फसवा होता का? तर मी मागच्या मुलाखतीत पण सांगितलं की जी आर फसवा वगैरे काही नाही. जी आरनुसार आपल्याला मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत, परंतु मिळण्याची प्रक्रिया फार स्लो आहे, फार विलंब लागतो. आणि दुसरी गोष्ट, मिळाल्याच्या नंतर हे जेव्हा दाखल करतो आपण व्हॅलिडिटीसाठी, काही आमच्या मावळ्यांनी मुद्दाम दाखल केलेला आहे, त्यांना आत्तापर्यंत व्हॅलिडिटी मिळाले नाही. आणि विशेष करून आम्ही मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे व्हॅलिडिटी कार्यालयाला भेट दिली तर त्यांना शासनातर्फे कुठल्याही प्रकारचे आदेश नाहीत की जी आरनुसार याची व्हॅलिडिटी कशी करायची. म्हणजे तिथलं जात पडताळणी कार्यालय शासनावर ढकलतं आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की जात पडताळणी विभाग हा स्वायत्त आहे, त्यांना पूर्ण अधिकार आहेत. मग आम्ही मराठ्यांचं मध्ये काय करायचं? इथं मरण यायला लागलं. कारण आता लेकरा बाळांचे उद्या जूनमध्ये ॲडमिशन आहेत, व्हॅलिडिटी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून व्हॅलिडिटीचा हा एक मुद्दा तिथे त्या सभेमध्ये होणार आहे बांधवांनो. आणि त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत, मग सारथी असेल, अण्णासाहेब विकास महामंडळ असेल, आणि दुसरा एक विषय की जो आपला मराठ्यांचा जगाला हेवा वाटावा असा इतिहास, जवळपास अखंड भारत हा भगवामय केलेल्या मराठ्यांचं साम्राज्याचा राजस्थान मध्ये तिथे असलेला जो नकाशा आहे मराठा साम्राज्याच्या अधिराज्याचा, तो NCERTने उडवलेला आहे. त्याच्या संदर्भात पण दादा तिथं मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाला जागृती करणार आहेत. तत्वतःच आपले जे काही राजे आहेत, मग त्यात उदयनराजे असतील, मुधोजी राजे असतील, संभाजीराजे असतील, हा लढा कोर्टा माध्यमातून चालू आहे. पण रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागणार आहे बांधवांनो. आणि मग ह्या मागण्यासाठी म्हणजे काय मुद्दे असे आहेत की जे काय मी आता बोललो, व्हॅलिडिटी झालीच पाहिजे, सर्टिफिकेट नुसते घेऊन काही महत्त्वाचं नाही. आणि ज्या काही नॅचरल कुणबी नोंदी निघत आहेत त्याला पण व्हॅलिडिटीला विलंब लागतो आहे, त्या पण व्हॅलिडिटी लवकर मिळायला पाहिजे, त्या पण विलंब लागतो आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत असं नाही, मिळत आहेत. व्हॅलिडिटी होत नाही असं नाही, होते. कोणती? ज्या काही नॅचरल कुणबी नोंदी निघाल्यात त्यांची, पण JRची व्हॅलिडिटी अद्यापपर्यंत केलेली नाही. ह्या प्रक्रिया व्हायला पाहिजे. आणि जे काही अडवणूक करण्याचं प्रशासनाचं जे काही धोरण आहे, कागदोपत्री ज्या गोष्टी असतात, या सर्व गोष्टी प्रचंड मनस्तापातून
मराठा कुणबी बांधव जात आहे. सरकारची खरंच जर प्रामाणिक इच्छा असेल की समस्त मराठा कुणबी बांधवांना जे जे प्रस्ताव दाखल करतील त्यांना आपल्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. माझी एक विनंती आहे, मनोजदादांचं पण तेच म्हणणं आहे की बाबा की आपण गाव पातळीला एक अभियान राबवायला पाहिजे. तिथं आपण टेबल राबवायला पाहिजे. आणखी अज्ञानी असणाऱ्या अनेक मराठा बांधवांना फॉर्म कुठे भरतात, काय भरतात हे आणखी माहीतच नाही. मग सरकारतर्फे जर आपण अभियान राबवलं आणि मोठ्या प्रमाणात जर आपण फॉर्म सबमिट करून घेतले की जसं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की मोठ्या प्रमाणात फॉर्मच भरल्या जात नाहीत, येतच नाहीत, आम्ही तर द्यायला तयार आहोत. पण आम्ही सरकारतर्फे तुम्ही मायबाप आमचे पालक असले म्हणून आमचं म्हणणं असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आपण अभियान राबवा आणि ते अभियान राबवून मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्ताव कसे येत नाहीत मग बघा आमच्या बांधवांना आम्ही मदत करायला मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीतर्फे सज्ज आहोत. पुनश्च एकदा आमच्या तमाम गावखेड्यातील आपल्या मराठा कुणबी बांधवांना आपल्याला लक्षात मुद्दा मानायची आहे की सरकारला पुन्हा एकदा मराठा एकजूट दाखवून देण्यासाठी आणि मी वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांची जर आपल्याला काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मनोजदादांनी जी हाक दिली त्याला आपल्याला साथ द्यायची आहे. आणि आंतरवेली सराटी येथे 30 मेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जमा व्हायचं आहे. जसं जाईल तसं डिझेल पेट्रोलची अडचण असेल तर मराठे बैलगाडीनं जायला तयार आहेत, मराठे पायाने जायला तयार आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तिथे जाऊन आपल्याला आंतरवेली सराटी येथे आपल्याला हे आंदोलन पुन्हा एकदा सक्सेस करून दाखवायचं आहे. तेव्हा सर्वांना आव्हान आहे की आपल्याला जसे जमल तसं, जसं करता येईल तसं भाकर, ठेचा, चटणी, भाकरी स्वतःच्या पैशाने आपण सर्वांनी जायचं आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि तिथे जवळपास 2 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. आम्ही स्वयंप्रेरणेनं तिथं स्वयंसेवक म्हणून नावे दिलेले आहेत. प्रत्येकाला विनंती आहे की मॅक्सिमम तिथे स्वयंसेवक लागणार आहेत. तर आपण सर्वांनी आपली नावे द्या आणि जागृत करा. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चलो अंतरवेली म्हणून हाक द्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.